मापदा संघटनेच्या वतीने राज्य शासनाकडे प्रलंबित असलेल्या विविध मागण्यांसाठी आज जळगाव जिल्ह्यातील 3,500 कृषी केंद्र तर राज्यातील 85,000 कृषी सेवा केंद्र आजपासून बेमुदत बंद असल्याने मापदा संघटनेच्या वतीने यावेळी जाहीर करण्यात आले आहे। अनधिकृतपणे HTBT बियाण्याच्या विक्रीविरोधात खत कंपन्यांकडून केल्या जाणाऱ्या लिंकिंग पद्धतीला विरोध तसेच अवैध कीटकनाशके व खते थेट शेतकऱ्यांच्या एजंटमार्फत विक्री रोखण्याची मागणी यांचा समावेश आहे। तसेच सारथी पोर्टलद्वारे बियाणे विक्री सक्तीची करण्याच्या निर्णयाला संघटनेचा तीव्र विरोध असून किरकोळ खत विक्रेत्यांवर लादण्यात आलेल्या जाचक नियमामुळे व्यवसाय करणे कठीण झाल्याचे त्यांनी सांगितले आहे। आज जळगाव शहरातील बीजे मार्केट परिसरात कृषी केंद्र बंद असून या संदर्भात मापदा संघटनेचे राज्याचे अध्यक्ष विनोद तराड यांनी आज दिनांक 27 एप्रिल रोजी यावेळी माहिती दिली आहे। संप आहे, काय मागण्या आहेत आपल्या? राज्यभरामध्ये मागच्या 5-6 वर्षापासून रासायनिक खतांच्या सोबत त्यातल्या त्यात युरिया आणि DAPच्या सोबत खत कंपन्यांकडून प्रचंड मोठ्या प्रमाणावरती युरिया आणि DAP सोबत इतर खते कीटकनाशके ज्यामध्ये PDM पोटॅश असेल, झिंक असेल, नॅनो युरिया असेल, नॅनो DAP असेल हे लिंक केलं जाते आहे आणि याच्यामध्ये कंपन्या अजिबात कोणत्या स्तरावरती दुमानायला तयार नाहीये। वारंवार आम्ही तक्रारी करतो, त्याची दखल घेतली जात नाहीये। सोबतच HTBT सारख्या कापसाच्या बियाण्याचं राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती अनधिकृत शेतकरी बंधूंना विकलं जाते, ते सुद्धा थांबवण्याची आम्ही कायम विनंती कृषी विभागाला करतो, परंतु त्या बाबतीत सुद्धा कोणतीच दखल घेतली जात नाहीये। सोबतच आमच्या कृषी सेवा केंद्राच्या माध्यमातून जर एखाद्या ठिकाणी एखादी निविष्ठा अप्रमाणित आढळली तर त्याच्यामध्ये आम्हाला कोर्ट केस करताना शासनाच्या वतीने साक्षीदार करावा अशी जुनी मागणी आम्ही करतो, ती सुद्धा शासनाने मान्य अजूनही केलेली नाहीये। सोबतच साथी पोर्टल जे आहे लागू प्रणाली आणत्या बियाणे वितरणामध्ये, त्यामध्ये सुद्धा ते साथी पोर्टलची प्रणाली फक्त बियाणे उत्पादक कंपनी आणि बियाणे वितरण कंपनी इथपर्यंत लागू करावा, कृषी केंद्र चालकांना ते लागू करू नये ही एक मागणी आहे। सीड पेस्टिसाइडचा नवीन ऍक्ट येतोय, तो लागू करताना त्याच्यामध्ये आमच्या दुकानदारांना दंडाची प्रोव्हिजन केलेली आहे, तर तो दंड हा खत किंवा ह्या ज्या सर्व कंपन्या या कंपन्यांनी द्यावा, त्याच्यामध्ये सुद्धा आम्हाला साक्षीदार करावा अशा मागण्या घेऊन आम्ही बंद केलेलं आहे। 85,000 कृषी सेवा केंद्र राज्यभरातले बंद आहे, बेमुदत बंद होते। जळगाव जिल्ह्यामध्ये 3,500 कृषी सेवा केंद्र हे बंद आहे। यामध्ये आम्ही मागण्या शासनासमोर लावून धरलेल्या आहे। जर मागण्या मान्य नाही झाल्या तर पुढचं पाऊल आम्ही अनुदानित खत वितरण प्रणालीमध्ये जे पॉस मशीन आम्ही वापरतो वितरणासाठी ते आम्ही शासनाला सरेंडर करणार आहोत। बेमुदत बंद कंटिन्यू सुरू राहील जोपर्यंत आमच्या मागण्या होणार नाही।